नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। सिक्खेन संस्थेच्या प्रशिक्षणाने शिक्षकांना नवदृष्टी 2 दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी 4 व 5 ऑगस्ट 2025। सिक्खेन सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्या संयुक्त समन्वयातून पालघर येथील लायन्स क्लब सभागृह आणि डहाणू येथील दुर्वांकूर सभागृह येथे 2 दिवसीय भाषा व गणित विषयांचे शिक्षक प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले। या प्रशिक्षणात भाषा व गणित विषय अधिक प्रभावी, समजण्याजोग्या आणि आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विविध नवोपक्रम शिक्षकांना सादर करण्यात आले। गणित सत्रात विशेषतः अपूर्णांक या घटकावर लक्ष केंद्रित करून तो विद्यार्थ्यांना सोपा कसा करता येईल यासाठी सादरीकरण आणि कृती आधारित शिकवण पद्धती वापरण्यात आली। अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी खेळणी, कार्ड्स, आकृती आणि प्रत्यक्ष खेळ यांचा वापर कसा करावा हे शिक्षकांना दाखवण्यात आले। या माध्यमातून अपूर्णांकातील तुलना, समतोल, भागाकार यासारख्या संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने समजावता येतात हे शिकवले गेले। खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये गणितातील आत्मविश्वास वाढतो, विषयाची भीती कमी होते आणि क्रियाशील सहभागातून शिक्षण प्रभावी होते। ही सिक्खेन संस्थेची कल्पना या प्रशिक्षणातून अधोरेखित झाली। या प्रशिक्षणात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। प्रशिक्षणाच्या आयोजनात सिक्खेन संस्थेच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर दीप्ती पिंगळे मॅडम, सहाय्यक डिस्ट्रिक्ट मॅनेजर केतन तांबे सर, गणित तज्ञ आशिष केळशीकर सर, समीर वारडकर सर, स्मिता ढगे मॅडम, अश्विनी भुडभुने मॅडम, देवेंद्र पाटील, पवन जाधव, नितीन काळे, मयुरी माच्छी, मिलिंद जाधव, शीतल लिदेन जाधव, भूषर पाटील, अनिता दुमाडा, दीपिका पवार, प्रभाकर जाधव, शिवदास पाडवी, अजय बसवत आणि सृष्टी ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, दहारू विधानसभाची रिपोर्ट। 12 शाळेत आला, 13 सुभागी पुस्तक वाचत आहे, 14 सुभागी पुस्तक वाचते, 15 सुभागी अभ्यास करते, 16 गुलाब उडाला आहे, 17 कापा धावत आला, 18 पिशवीत पुस्तक आहे, 19 गुलाब विकत घेते, 20 गुलाब वाचत